शेती करायला ज्यावेळेस आपण शेतकरी बाहेर पडतो, शेती उत्पादन घेण्यासाठी ज्यावेळेस तो आपल्या शेतामध्ये राबायला सुरुवात करतो, त्याला निरनिराळ्या गोष्टींची आवश्यकता त्या शेती क्षेत्रामध्ये असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट सिंचनाची व्यवस्था. महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राकडे बघितल्यानंतर जे काही 17% 18% सिंचनाचं क्षेत्र या महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातलं आलेलं आहे, त्याची एकंदरीत भौगोलिक अवस्था बघता व भौगोलिक पर्जन्यमान बघता जी काही मर्यादा महाराष्ट्राच्या पर्जन्यमानामध्ये आणि सिंचनामध्ये आलेली आहे, ही जी काही मर्यादा आहे, ही मर्यादा शेती क्षेत्रातल्या परवडीला कारणीभूत ठरलेली आहे की काय, असा प्रश्न सातत्याने समोर येतो. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सिंचन क्षेत्रामध्ये जी असलेली जी काही आत्ताची जी अवस्था आहे, ही अत्यंत जुजाभाव करणारी, एक प्रकारची सधन शेतकऱ्यांच्या आणि सधन बागायतदारांच्या बाजूची, त्याचबरोबर या महाराष्ट्रात उभ्या असलेल्या सहकारी साखर कारखानदारीच्या पारड्यात झुकतं माप टाकणारी अशी ही सिंचन व्यवस्था आपल्याला राबताना महाराष्ट्रामध्ये 18% जास्तीत जास्त सिंचन 35% जाऊ शकतं असं चितळेकरांनी त्यांच्या अहवालामध्ये लिहून ठेवलेलं, त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्या चितळेकरांच्या अहवालामध्ये 35% सिंचन क्षेत्र जाऊ शकतं, त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची महाराष्ट्र शासनाची जी काही इच्छा होती, ती इच्छा मात्र महाराष्ट्र शासनाने दाबून ठेवलेली होती. जिथं ज्या ज्या क्षेत्रामध्ये इरिगेटेड एरिया उभा राहील, ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये आणि विभागामध्ये इरिगेटेड एरिया तयार झाला आहे, तिथं सहकारी साखर कारखानदारीला अनुदान देऊन त्या कारखानदारी उभ्या केल्या गेल्या. कारखानदारी उभ्या केल्या गेल्या असताना लोकांच्या स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या श्रमातून आणि त्याचबरोबर सरकारच्या अनुदानातून हे जे काही सहकारी साखर कारखानदारांचं जाळं महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आणि त्या अनुषंगाने जी काही विकास महाराष्ट्रातल्या काही ठराविक शेतकऱ्यांचा झाला, त्या सहकार कारखान्यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला, हा एक ठराविक वर्गाचा विकास, ज्या शेती क्षेत्रावर अवलंबित्व असलेल्या बड्या बागायतदारांचा विकास त्या कारखानदारीतून झालेला आपल्याला दिसतो. गरीब शेतकरीचं आणि मध्यम शेतकऱ्याचं काम मुलगा या कारखानदारीमध्ये कामगार म्हणूनच आजही राबतोय. त्यालाही सगळे हक्क दिले जात आहेत असं काही होत नाही, सुखासुखी ते हक्क दिले जात नाही. त्यांच्याही पगारवाढी, त्यांच्याही बोनस, या ज्या काही मागण्या आहेत वर्षानुवर्ष झगडावं लागतं, सातत्याने लढावं लागतं. तेव्हा कुठंतरी एखाद्या 5 वर्षातून 10 वर्षातून एखादी वाढ त्यांच्या पदरात टाकली जाते. म्हणजे त्या माध्यमातून कामगारांचंही फार सुखावह जीवन त्या परिसरामध्ये निर्माण झाली अशी काही परिस्थिती या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेली असं काही दिसत नाही. परंतु ही सहकारी साखर कारखान्याने एक सराव कुराण म्हणून एक तयार केलं गेलं. ज्या क्षेत्रामध्ये सिंचनाच्या क्षमता कमी आहे तिथं सुद्धा परवानग्या दिल्या गेल्या. ज्याच्यामध्ये ऊसाची कमतरता आहे, ज्याच्यामध्ये तो कारखाना चालण्याची त्या विभागामध्ये कॅपेबिलिटी नाही, त्याची क्षमता नाही, अशाही विभागामध्ये ते कारखाने दिले गेले. त्याचे जे काही सूत्र आहेत ते कारखाना चालवण्याचे सूत्र त्या विभागातल्या बिग बागायतदारांच्या आणि भांडवली राजकीय पुढाऱ्यांच्या हातामध्ये दिले गेले. त्या कारखानदारीचा वापर मात्र या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारावं, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी स्थिरता यावी म्हणून जे काही व्हायला पाहिजे होतं ते काही झालेलं दिसत नाही. त्या कारखान्याच्या माध्यमातून गावातल्या ग्रामपंचायती लढवल्या जात आहेत, त्या गावातल्या सोसायट्या लढवल्या जात आहेत, जिल्हा परिषदा लढवल्या जात आहेत.
त्या कारखान्याचं भाग भांडवल संपलं तरी चाललं, तो तोट्यात गेला तरी चालेल, तरी माझी आमदारकी महत्वाची, माझी खासदारकी महत्वाची. ही आमदारकी लढवत असताना त्याच्यातलं भाग भांडवल संपवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी आतापर्यंत केलं. त्याचा परिपाक असा झाला का महाराष्ट्रातले अनेक साखर कारखानदारी विक्रीला काढावी लागली आणि ती विक्रीला काढलेली साखर कारखानदारी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून घेणाऱ्या प्रस्थापित वर्गांनी ही कारखानदारी विकत घेतली. ज्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विकास सहकाराच्या माध्यमातून का होईना व्हायला पाहिजे होता, तो होताना आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे इरिगेटेड झालेल्या परिसरातल्या गरीब मध्यम शेतकऱ्यांच्या जो 1 एकरवाला असेल, 2 एकरवाला असेल, तो सुद्धा आता तोट्यामध्ये गेलेला तुम्हाला दिसेल. कॉम्रेड जाधव यांनी सांगितल्यानुसार भांडवली शेती नगदी पिकाकडे वळायचं आणि भांडवली शेती करायची आणि त्या भांडवली शेतीमध्ये जी काही गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक करत असताना मात्र त्या भांडवली शेतीतून तयार झालेलं उत्पादनाचं जे काही मार्केट करायचंय, जे काही त्याची विक्री व्यवस्था असायला पाहिजे, ती विक्री व्यवस्था महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारने केलेली नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पुढारी म्हणवणारा एक पुढारी ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला प्रलोभन दिलेलं होतं की या देशामध्ये शेतीतून निघणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केल्यानंतर त्याला परदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाव वाढ मिळेल, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करता येईल आणि त्या निर्याताच्या माध्यमातून या देशातला, या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होईल, असं एक प्रलोभन त्या काळामध्ये दिलं गेलं होतं. आणि त्या नावाखाली महाराष्ट्र शासनातून हजारो कोटी रुपयाचे अनुदानावर या महाराष्ट्रामध्ये अनेक कोल्ड स्टोअर नाशिक सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आणि नारायणगाव सारख्या भागात क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणातले कोल्ड स्टोअर त्यांनी उभे केले. परंतु त्या कोल्ड स्टोअर मधून जे काही निर्यात, शेतीमाल निर्यात प्रक्रिया केलेला माल निर्यात व्हायला पाहिजे होता, तो होताना दिसत नाही. तर ठराविक 50 एकराच्या, 60 एकराच्या, 70 एकराच्या बागायतदार असलेल्या द्राक्ष बागायतदारांच्या आणि पेरू बागायतदारांच्या आणि डाळिंब बागायतदारांचा माल हा निर्यात होताना दिसतो. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये उत्पादन केलेल्या शेतीमालाचे भाव हे त्या उत्पादन खर्चाशी निगडित असणे आणि त्याच्यासाठी जी काही MSP ची मागणी आत्ताच्या आंदोलनामध्ये पुढे आलेली आहे, त्या MSP च्या मागणीमध्ये अनेक दिवसापासून अनेक सर्व शेतकरी संघटना मागणी करत असताना कोणतंही सरकार त्याच्यामध्ये हात घालायला तयार नाही. खरं म्हणजे शेती करत असताना फक्त पाणी असलं तर चालत नाही. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला आहे. काही ठिकाणी इतका पाऊस झालाय का त्या पावसामुळं अनेक गावं वाहून गेलेले आहेत. काही गावांमध्ये पूरग्रस्तांचे प्रश्न तयार झालेले आहेत. काहींच्या शेती वाहून गेलेल्या आहेत. त्या शेतीमधले माती त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेलेली आहे. ती नापीक झालेली असे शेतीचेही प्रश्न या पावसाने या गेल्या 3 वर्षामध्ये तयार झाले. म्हणजे पाऊस भरपूर पडतोय तर मग शेतीमाल भरपूर, त्या उत्पादन सुद्धा व्यवस्थित येतंय, तर मग शेतकरी अडचणीत काय असा प्रश्न आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. आणि त्यांनी बारकाईने जर त्याच्यामध्ये जर आता जर आपण विचार करायला सुरुवात केली, शेतकऱ्याची तूर आता बाजारात यायला सुरुवात झालेली आहे. जी MSP वर खरेदी करण्याची क्षमता, जी काही जबाबदारी आहे ही केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची आहे, त्याच्याकडे मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. मात्र ती तूर केंद्र सरकारने मोझांबिक मधून आणि इतर देशांमधून आयात करायला परवानगी या देशातल्या भांडवलदारांना आणि कॉर्पोरेट सेक्टरला दिलेली. पर्यायाने या देशातला जादा उत्पादन लागत लागलेल्या तुरीला आणि परदेशातल्या यांत्रिक पद्धतीने काढलेल्या तुरीच्या भावाची, या देशातल्या बाजार भावाची
एक प्रकारची लढाई या देशामध्ये ते लावायला निघाली. या देशातल्या साखरेचे भाव जर वाढले तर साखर आयात केली जाते. या देशातल्या खाद्यान्नाचे भाव जर खाद्यतेलाचे भाव वाढायला लागले, खाद्यबियांचे तेलबियांचे भाव वाढायला लागले तर त्या तेलबिया या देशामध्ये आयात केल्या जातात. म्हणजे एक प्रकारचं उत्पादनाच्या भावामध्ये कॉर्पोरेट सेक्टरच्या बाजूने हस्तक्षेप करण्याचं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा जो काही एक धोरण घेतलेलं आहे ते धोरण या शेती परवडीला खरं कारण. एकीकडे तुम्ही एक प्रकारे मुक्त बाजारामध्ये तुम्ही तुमचा माल घेऊन जा आणि विका असं सांगायचं. त्याच्यासाठी काळे कायदे, काळे म्हणण्यापेक्षा जुलमी कायदे तयार करायचे. त्या जुलमी कायद्याच्या माध्यमातून तुम्ही त्या शेती उत्पादनाचे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनावर एक केंद्रीकरण करून ते एका कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये, या देशातल्या मुठभर कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये शेती उत्पादन द्यायचंय, ज्याचं स्वामित्व या देशातल्या खाद्यान्नावरचं स्वामित्व या देशातल्या भांडवलदारांच्या ताब्यामध्ये आता गेले. या देशातला प्रत्येक स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये जे तेल पडतंय, जे खाद्य तेल पडतंय, जे गोड तेल पडतंय, या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरच्या 2 घराण्यांच्या 3 घराण्यांच्या माध्यमातून पडतंय. ज्यावेळेस आमचं सोयाबीन निघतंय त्यावेळेस त्या सोयाबीनची किंमत मात्र 250, 3000, 4000 खरेदी केल्या जाते. आज ही जी काही खरेदी या देशातल्या सोयाबीनची खरेदी मधली 70% खरेदी अदानीने या देशामधले केलेली आहे. ज्याच्या हातामध्ये जगातल्या भारत आणि भारतच्या आसपासच्या 2-3 राष्ट्राच्या तेलबियांचं मार्केट ज्या अदानीच्या हातामध्ये आहे, त्यांनी आमचा हंगाम निघाल्यानंतर कमी किमतीमध्ये सोयाबीन आता काय केलेली खरेदी करून ठेवलेली आहे. आता त्या सोयाबीनाचा भाव जगाच्या मार्केटमध्ये 7,500, 8,000च्या पुढे निघून गेलेला आहे. म्हणजे जे उत्पादन शेतकरी करतो त्याच्या वावरातून निघालेलं, त्याच्या शेतातून निघालेलं उत्पादन ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये येतं, तो विकायला निघतोय, त्याच्यामध्ये अनंत अडचणी त्याच्या असतात. लाईटचं बिल थकलेलं असतं, शेतीमध्ये जे काय आम्ही पेरणी करतो त्या बियाण्याचं आणि त्या शेतीसाठी मारलेल्या औषधाचं बिल द्यायचं असतं, ती उधारी द्यायची असते. रासायनिक खताचे पैसे द्यायचे असतात. एवढंच नाही तर ते सोंगणीसाठी आलेलं यंत्र आणि सोंगणीसाठी शेतीत आलेला मजूर याची मजुरी द्यायची असते आणि ती मजुरी दिल्यानंतर ते जे काही यंत्र, त्या यंत्राच्या माध्यमातून जे धान्य आम्ही बाहेर काढतो त्याचेही पैसे द्यायचे असतात. त्याचा सगळा हिशोब केला आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस आम्ही घेऊन जातो त्यावेळेस मात्र सरकारने ठरवून दिलेल्या MSP पेक्षाही कमी दरामध्ये या देशातला व्यापारी तो माल खरेदी करत असतो. MSP चा कायदा लागू करताय, आम्ही मागतोय MSP चा कायदा लागू करा, हमी भावाचा कायदा लागू करा आणि जो हमी भावाच्या कमी ते उत्पादन खरेदी करत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी त्या कायद्यामध्ये असली पाहिजे अशी मागणी सातत्याने शेतकरी संघटना करतायत. परंतु त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करायला तयार. जे काही MSPच्या भावावर खरेदी केली जाते ही उत्पादन केलेल्या धान्य उत्पादनाच्या फक्त 10% ते 15% खरेदी महाराष्ट्रातली फेडरेशन करते. ज्या फेडरेशनने खरं म्हणजे इथं उत्पादित झालेल्या मालातला 50% जरी भाग खरेदी केला आणि त्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला जर दिला तर जे काही आदिवासी भागातल्या, रुरल भागातल्या जे एक प्रकारचं कुपोषण या महाराष्ट्रामध्ये होतंय, ज्याची आकडेवारी सातत्याने वाढत चाललेली आहे, ती आकडेवारी कमी करायला मदत या महाराष्ट्रातला शेतकरी करू शकतो.
तो सामाजिक दृष्टिकोन ठेवायला या देशातलं सरकार तयार आहे. कारण जे सरकार जे काही बसलेलं आहे हे सरकार या देशातलं कॉर्पोरेटर सेक्टरच्या बाजूचं बसलेलं, त्यांचं धाजीनं बसलेलं आणि त्यांच्या पैशावर निवडून आलेलं सरकार बसलेलं. ते केंद्रातलं असो महाराष्ट्रातलं, ज्यांच्या पैशावर ते निवडून येतील त्यांच्या बाजूने निर्णय घेत आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या देशातल्या कोणत्याही राज्यकर्त्याला त्याचं वाईट वाटत नाही. उलट त्याची टिंगलटवाळी केली जाते. अनेक राजकीय पुढारी अत्यंत खालच्या दर्जाच्या आणि खालच्या पद्धतीने त्याविषयी स्टेटमेंट आपण केलेली, वाचलेली आपल्या ज्ञानामध्ये ती आहे. शेतीची परवड हे अनेक अंगाने होत असते. शेती सिंचनासाठी दिली जाणारी वीज ही फक्त रात्रीच्याच वेळी दिल्या जाते, दिवसा वीज दिल्या जात नाही. म्हणजे दिवसा जे कॉर्पोरेट सेक्टर जे आहे, औद्योगिक जे क्षेत्र आहे, त्या औद्योगिक क्षेत्रातून वापरून शिल्लक राहिलेली वीज ही कृषी क्षेत्राला दिली जाते. जे रात्री 2च्या पुढे ते कधीतरी लाईट देतात, कधी 8 वाजता देत आहेत, ते 4 वाजता संपवत आहेत, कधी 4 वाजता देत आहेत, सकाळी 7 वाजता संपवत आहेत. ती देताना पूर्ण दाबाने दिल्या जात नाही. पाणी भरत असताना पाण्याचा दंडातलं पाणी वावरात जाईपर्यंत इकडे फ्यूज शॉर्ट झालेला असतो, इकडे लाईट गेलेली असते. आणि तरीही सरकार त्याच्यातली अनुदान म्हणून वीज बिलामध्ये काही रक्कम देत असताना सुद्धा वीज कंपनी मात्र आता शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायला आता निघालेली आहे. हे आतापर्यंत कालच्या मागच्या महिन्यापर्यंत ती कनेक्शन तोडत होती. लोकांचा दबाव निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी काय केलं, ते तात्पुरतं थांबवलंय, म्हणून काय वीज बिल कमी केलेलं नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे आम्हाला भाव द्यायचा नाही, दुसरीकडे एक प्रकारचं लाईट बिल वेळेवर द्यायचं नाही, लाईटचा पुरवठा वेळेवर करायचा नाही, लाईट बिल दिलं नाही म्हणून तुम्ही आमचे कनेक्शन कापायचे. दुसरीकडे ज्या कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खताचे भाव हे गेल्या 5 वर्षामध्ये 3 पटीने ते 4 पटीने वाढून गेलेले आहे. 325 रुपयाची मिळणारी DAP ची गुणी आता 1350 रुपयांनी झालेली आहे. 70 ते 80 रुपयाने मिळणारी युरियाची 50 किलोची गुणी आता ती 35 किलो त्यांनी 45 किलो त्यांनी केली. ती सुद्धा आता 300, 350, 400 रुपयाच्या दरम्यान ती विकली जाते. म्हणजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचे सोयाबीनचे दर वाढवले नाही, तुम्ही गव्हाचे दर वाढवलेले नाही, अन्नधान्याचे दर वाढवलेले नाही. त्या प्रमाणामध्ये ऊस पिकाचा सुद्धा दर तुम्ही वाढवलेला नाही, त्याचा FRP तुम्ही वाढवलेला नाही. ही जी काय परवड आहे, ही परवड फक्त त्याच्यापुरती रासायनिक खतापुरती सुद्धा मर्यादित नाही. या देशातल्या बियाण्यांचं जेवढं सेक्टर आहे, हे सगळं सेक्टर सगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 4 कृषी विद्यापीठांनी 4 परिसरामध्ये स्वतःचे विद्यापीठ उभारून इथं संकरित बियाणं तयार केलेलं होतं. एक प्रकारच्या कृषी आणि अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्राच्या 4 कृषी विद्यापीठांचा जो काही सहभाग होता, हा अत्यंत मोलाचा सहभाग होता. त्या कृषी विद्यापीठांचे अनुदान तुम्ही कमी केले, तिथले परमनंट लेबर तुम्ही कमी केले, तिथल्या संशोधनावरचे तुम्ही जो काही निधी मिळत होता तो संशोधनाचा निधी तुम्ही कमी केलाय. या कृषी विद्यापीठांना तुम्ही पांढरे हात संबोधून ते मोडून काढण्याच्या दिशेने तुम्ही गेलेला आहात. आणि त्याच वेळेस या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या आंतरराष्ट्रीय बियाण्या कंपन्यांना तुम्ही मुक्त द्वार दिलेला आहे. जे बियाणे कंपनी आता तुमच्याकडे जेनेटिक मॉडिफायचे बियाणं सुद्धा आता बाजारामध्ये विकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे.
आज जर बारकाईने मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या परिसरात पाहिलं तर पूर्वी इतकी कापसाची लागवड त्या परिसरामध्ये राहिलेली नाही. त्याचा मूळ कारण जेनेटिक मॉडिफाय केलेलं बियाणं, कापसाचं बियाणं मराठवाड्या आणि विदर्भामध्ये पुरवलं गेलं आणि त्याचे अनिष्ट परिणाम त्या विभागातले लोक आज भोगतायत. तो विभाग आता पूर्ण सोयाबीनवर आलेला आहे. पण मध्यंतरी सोयाबीनचे रेट वाढले म्हणून यांनी अमेरिकेतून आणि इंडोनेशियामधून सोयाबीन आयात केलेली आणि ती सोयाबीन सुद्धा जेनेटिक मॉडिफाय झालेली, ज्याच्यामध्ये जेनेटिक बदल केलेले अशी सोयाबीन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणून विकली. म्हणजे एक प्रकारचं बाजार तुमच्या हातात ठेवायचा नाही, बाजार हा कॉर्पोरेट सेक्टरच्या हातामध्ये तुम्ही देऊन टाकलेला आहे. रासायनिक औषधाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं क्वालिटी कंट्रोल नसलेलं अत्यंत घातक अशा प्रकारचं धोरण महाराष्ट्र सरकारने आणि देशातल्या सरकारने घेतलेलं आहे. सगळ्यात जास्त जी काही संख्या पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कॅन्सरग्रस्तांची सापडतीये त्याला सगळ्यात मोठं कारण या देशातल्या पेस्टिसाइड आणि रासायनिक खतांचं आहे. हे स्पष्टपणाने त्या क्षेत्रातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी ते सांगितले. ती पेस्टिसाइड सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात देत असताना, शेतकऱ्याच्या ताब्यात देत असताना त्याची सुद्धा शुद्ध 100% प्रमाणीकरण असेल आणि शुद्ध असेल याची खात्री आता देऊ शकत नाही. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आनागुंदी केली की जो शेतकरी ते कृषी साहित्य वापरत असताना कोणत्याही संरक्षण विषयीची काळजी थोडी जरी त्यांनी घेतली नाही तर अनेक लोक औषधं मारत असताना आणि फवारण्या करत असताना मेलेली बातम्या आपण वर्तमानपत्रातून ऐकत असतो. म्हणजे एक प्रकारचं शुद्ध बियाणं पुरवायचं नाही. तांत्रिक दृष्ट्या 100% एकदम चांगलं असलेलं औषध तुम्ही पुरवायचे नाही. जे बियाणं पुरवताय ते बाजारपेठातल्या किमतीपेक्षा 100% ते 200% पर्यंत वाढीव रेटने तुम्ही बाजारामध्ये विकायचे. ते बियाणं खराब झालं तर त्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन मिळणार नाही अशी व्यवस्था या देशातल्या महाराष्ट्रातल्या सरकारने करून ठेवलेली आहे. हे सगळं करत असताना शेतकऱ्याकडून विम्याच्या नावाखाली जे पैसे वसूल केले जात आहेत, जे हप्ते वसूल केले जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली विम्याच्या कंपन्याला जो पाठ महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार भरतोय त्याच्या 20% सुद्धा ज्या काही विमा आहे तो विमा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही अशी परिस्थिती या देशातल्या सरकारने केली. या कंपन्या कुणाच्या आहेत, या विमा कंपन्या कुणाच्या आहेत याची सुद्धा आपल्याला आता त्याच्यावर सुद्धा आंदोलन करायची आपल्याला पाळी येणार आहे. त्याचा सुद्धा आपल्याला शोध घ्यावा लागेल. म्हणजे एक प्रकारचे सरकारचं भांडवल या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरच्या घशामध्ये शेतीच्या नावाखाली घालण्याचा उघड धंदा या विमा कंपन्या करतायत. या सगळ्यांच्या विरोधामध्ये जे काही दिल्लीतल्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन खरं म्हणजे आता पूर्णत्वास गेलंय असं म्हणता येणार नाही. परंतु या देशामध्ये जो काही हुकुमशाह जन्माला आलेला आहे, जो काही एक प्रकारचे डिक्टेटरशिप करतोय, या सरकारमध्ये जो काही एकच जण काहीतरी निर्णय घेतोय आणि एक घेतलेले निर्णय म्हणजे ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशा पद्धतीने जी काही वागणूक देशातल्या एखादे सामाजिक आणि राजकीय आणि स्थिती जीवनामध्ये जो वटवण्याचा प्रयत्न करतोय त्याला एक प्रकारची व्यसन या देशातल्या शेतकऱ्यांनी घातलेली आहे. म्हणून तो काही ती व्यसन कायमस्वरूपी घातली असं आपल्याला म्हणून चालणार नाही. कारण या देशामध्ये समाज जीवनामधली स्थिरता पाहिली जात नाही. या देशामध्ये निवडणूक हे एकच परिमाण मानलं जातं का जे लोकप्रियतेचं आणि लोकांच्या कौलाचं
एकच परिमाण आहे आणि हे परिमाण एकदा आपण नाही त्या मार्गाने आणि मिळेल त्या मार्गाने एकदा मिळवलं तर आपण घेतलेले निर्णय हे सगळे बरोबर आहेत असे गृहीतक मांडले जात आहेत आणि ते लोकांच्या डोक्यावर थापल्या जात आहेत. परवाचे 8-10 दिवसाचे वर्तमानपत्र जर चालले तर आपल्या ध्यानात येईल एक अशी बातमी यायला आता त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सुप्रीम कोर्टाने नेमलेली कमिटी आणि त्या कमिटीने आता जे काही त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट असा सांगतोय का सरकारने केलेले तिन्ही कायदे हे सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चांगले कायदे होते असं सुप्रीम कोर्टाने त्यांनी ते अहवाल दिलेला आहे. जे त्या अहवाल देताना ज्या शेतकरी संघटना त्याच्यामध्ये बसलेल्या आहेत त्या शरद जोशींपासून तर आपल्या नगर जिल्ह्यातल्या त्या अनिल घनवट पर्यंत ते असे पुढारी त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये आहेत. म्हणजे एक सुरुवात आता त्यांनी करायला सुरुवात केली. एक लिटमस पेपर ज्याला म्हणता येत नाही हे आता समाजामध्ये टाकून बघूया किती त्याची प्रतिक्रिया येते, समाज किती अंगावर येतोय. तो जर अंगावर येणार नसेल, तो शेतकरी जर गप्प बसणार असेल, तर शेतकरी संघटना काही जर आवाज उठवणार नसेल तर ते धोरण पुढे रेटण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी टाकलेला तो एक लिटमस पेपर आहे असं समजा. त्या तिन्ही कायद्याच्या दृष्टीने ते पुढे जाण्याच्या तयारीत आता दिसत आहे. आपण शेती क्षेत्रामध्ये मात्र अरिष्टात गुंतून पडलेलो आहोत आणि त्या गुंतलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळे प्रश्न घेऊन जावे लागणार आहेत. मुख्य डिमांड्स आपण ठरवल्या पाहिजे आणि त्या मुख्य डिमांड्स घेऊन आपण शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा आणि या चर्चासत्राच्या निमित्ताने होणारी जी काही चर्चा आहे ही चर्चा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे चर्चासत्र एक महत्वाचं साधन आपल्याला ठरणार आहे. उद्याच्या सत्रामध्ये जे काही ठरल त्या प्रमाणे कृती कार्यक्रम करून ठरवून घेऊन तो संघटनात्मकरित्या कसा पुढे नेता येईल त्याही दृष्टिकोनातून आपण विचार याच्या चर्चासत्रात करू. खरं म्हणजे या शेती क्षेत्रातल्या कॉर्पोरेट सेक्टरचा जो काही हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला. शेतकऱ्याच्या समाज जीवनाशी आणि शेतकऱ्याच्या स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या सगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी धुमाकूळ घातलेला. माझं जर उत्पादन वर्षाला 3 लाख 2 लाख 2.5 लाख असेल तर माझं पोरगं मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवू शकत नाही. माझ्या पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेतच ठेवावं लागतं. आता त्या जिल्हा परिषदेच्या शाळा कशा बंद पडतील, त्याच्यावरचे उडून गेलेले पत्रे परत उभे करायचे नाही, त्याच्यावर उडून गेलेले पत्रे परत टाकायचे नाही, त्याची पटसंख्या कशी कमी होईल आणि खासगी शिक्षणाला कशी प्रायोरिटी मिळेल अशा पद्धतीचे धोरण आता देशामध्ये यायला सुरुवात झाली. माझ्या घरामध्ये माझी बायको माझा मुलगा आजारी पडला, काही कारणाने काही ऍक्सिडेंट झाला, काही अपघात झाला थोडाफार किरकोळ, तर मला सरकारी दवाखान्यामध्ये पूर्ण उपचार मिळत नाही आणि खासगी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरची फी निराळी, लॅबचे कट निराळे, औषधांचे कट निराळे, त्याच्यात एखादा विशेष डॉक्टर त्याच्यामध्ये पाहायला आला, तपासायला आला तर त्यांनी नुसता अंगाला हात लावला तरी तो 500 रुपये घेऊन. मला मिळणाऱ्या उत्पादनातला जर काही इतका मोठा भाग जर नुसत्या हेल्थवर जाणार असेल तर या देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मी जे पेट्रोल वापरतो, डिझेल वापरतो, ज्याची किंमत पूर्वी 30 रुपये 40 रुपये 50 रुपये असायची ती आता 150 रुपये 125 रुपयेपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. एक प्रकारचे चारही बाजूनी या देशातल्या सामान्य माणसाला कसं गुलाम करता येईल
कसं गुलामीत त्याला जीवन त्याचं भोगता येईल. आणि एकदा माणूस गुलाम झाला तर त्या गुलामीतून डोकं वर काढण्यासाठी सकाळच्या याच्यामध्ये सेशनमध्ये आपण बघितलं, एकदा त्यांनी स्वीकारलं मी दासी आहे, मी गुलाम आहे, तर त्या गुलामीच्या मानसिकतेतून त्याला बाहेर पडायला काही पिढ्या जावे लागतात. हा सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आलेला आहे. आणि त्याला आपण सर्वजण कार्यकर्ते अभ्यासू वृत्तीने व एक योग्य त्या दिशेने हे आंदोलन पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, एवढं या चर्चासत्राच्या निमित्ताने आपल्या समोर मांडतो व थांबतो. धन्यवाद.